मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालेला आहे। ते छत्रपती संभाजीनगरमधल्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार घेत होते। सध्या त्यांना डिस्चार्ज मिळालाय आणि ते आंतरवाली सराटीच्या दिशेने रवाना झाले। आज त्यांची अभ्यासकांच्या सोबत महत्त्वाची बैठक होणार आहे। 29 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या समोर मांडण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या मागण्यांवरती देखील ते चर्चा करतील। त्यामुळे या बैठकीकडे मराठा समाजाचं पुन्हा एकदा लक्ष लागलेलं आहे। सरकारनं जाणून बुजून मराठ्यांचा जो अवमान चालवला आहे, विशेष करून बावनकुळे आणि शिरसाट यांनी जे मराठा समाजाचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा जो घाट घातला आहे, मराठा समाजावरती अन्याय करायचं ते ठरवलं आहे, तो अन्याय मात्र होऊ द्यायचा नाही। जी किंमत मोजायची वेळ येईन आपल्या समाजासाठी ती मोजायची, परंतु हटायचं नाही। तर गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्याच्या नंतर मनोज जरांगेंची प्रकृती बिघडलेली होती। त्यांच्यावरती उपचार सुरू होते। त्यांना टायफॉइडची देखील लक्षणे दिसून आलेली होती। मात्र आता त्यांची तब्येत बरी झालेली आहे। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे आणि आंतरवाली सराटीमध्ये आज बैठक आयोजित करण्यात आली आहे। अभ्यासकांनी थोडं पक्षाची बाजू सोडून जरा जातीची बाजू घेतली तर बरं होईल। आणि ज्यांना कोणाला पक्षाची बाजू घ्यायची त्यांनी आंतरवालीत येऊ पण नका आणि तुम्ही ज्ञान पाजळू पण नका तुमचं। कारण तुमच्या डोक्यात दोन विषय असतात, एक खोटं नाटं फक्त अभ्यास सांगायचा मराठा समाजाला, आणि बाजू मात्र सरकारची किंवा पक्षाची घ्यायची। ही तुमच्या डोक्यात एक खुटी असती। कारण तुम्हाला काय मिळवायचं आहे किंवा काय मला नाही माहिती, तर तुमच्या डोक्यात एक गैरसमज असतो की तिकडे गेल्याच्या नंतर आपल्याला आपला मंत्री आमदार किंवा पक्षावाला म्हणला पाहिजे, वा 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 तो काय भारी काम केलं तिकडं जाऊन। म्हणजे विस्कळीतपणा आणणाराने इकडे यायचं नाही। तुम्हाला तिकडं सोडलं जात असं इकडं सोडलं जाणार नाही।